सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। सर हे आपलं समारोपीय मनोगत व्यक्त करतो। समृद्ध सम्राट असो, देशाचे उद्धारकर्ते बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानाला त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय तसेच समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगराच्या वतीने होणारी रविवारची वंदना नुकतीच आपल्या विहारात संपन्न झालेली आहे। आता या ठिकाणी शिस्त ठेवल्या गेली पाहिजे। प्रामुख्यानं आपला उद्देश हा पहिल्यांदा यांना समजून द्यायचा आहे आपल्याला की दुसरी वेळा मिश्रांच्या विहारात आणायची, बरोबर आहे। यापैकी तुम्ही होते का मागच्या वंदना? तुमच्या विहारात वंदना कोणत्या दिवशी होते? तुम्ही इथेच राहता बरं काही? आम्ही बडनेराहून येतो, तुम्ही इथे आज असतं लोक नाही आले कोणी, काय करावं? आम्ही मला सकाळी चर्चा ऐकू आली इथे की जवळचेच लोक येत नाही, आम्ही कोणाची ताई आहेत त्या दूरचे आम्ही आलो म्हणे सर इथे। थोडंसं बदल झाला तर बरं वाटेल याच्यामध्ये। काय होते की ठीक आहे ना, प्रश्न हा येईल कोणी यायचं बघ, पहिले स्वतःलाच विचारायचं आपण जाऊ शकतो का? आपण यायचं, होऊ शकते आज दोन याल, तुम्हाला दोघींना कोण उद्याला कोणी आणखी दोन जुळतील येतील, बरोबर आहे की? आता आम्ही इतके लोक जुळलो, आज आमच्यापैकी बरेच वंदनाचा कार्यक्रम करायला तुम्ही आले तर स्वतः बिना खर्चाची वंदना आपली तथागत बुद्धाने सांगितलंच नाही, बाबासाहेबांनी सांगितलंच नाही की वंदना करायसाठी पहिल्यांदा सांगितलंय की आपल्याला वंदना होऊ शकते। तर असा हा आपला संकल्प आहे। आज आम्ही 9 वर्षापासून हा कार्यक्रम करतो, 9 वर्षापासून जर बरोबर आहे। आता आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की कमीत कमी तुम्ही तरी इथे या, शक्य नाही शक्य होऊ जाईल धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला शक्य होते आणि 6 डिसेंबरला शक्य होते। हो हो, किती लोक येतो? 10-15 कोण असते? पुरुष कोणत्या दिवशी येतात? तर असं हे बोलून चालून धम्म तुमच्यासाठी तुमच्या समोर बसले 85 वर्षाचे आमचे नवरे गुरुजी, हा म्हणजे तुम्ही तर चांगले आपण चालते फिरते हो, आता त्यांच्या वयाचा विचार करा, पण तरी ते बुद्ध विहाराकडे आपण गेलो पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं आहे म्हणून आपण आला तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण थोडंसं तरी आपण बाबासाहेबांचे उपकार पूर्णपणे फेडू शकतो का? नाहीच फेडू शकत। मी आतापर्यंत जे नाव घेतलंय मीराताई आंबेडकर, मी आतापर्यंत नाव घेतलं साहेब आंबेडकर साहेब, हे कोण आहे? हे कोण आहे? बाबासाहेबांच्या वंशाचे लोक आहेत ते, बरोबर आहे की नाही? त्यांचं काम करतोय आपण, बरोबर। आता आपलं एक समाधान आहे, आपण कर्तव्य पार पाडतोय बाबासाहेबांचं काम करताना, कारण बाबासाहेबांमुळे आम्हाला सर्व काही मिळाले आहे। पण आम्ही काय करतो? नेमकं त्यांनी सांगितलेलंच काम करत नाही, आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः या, ठीक आहे ना? तथागताचं धर्म सांगितलंय वर्षावास, ठीक आहे ना, पण तुमच्या सोबत पुरुष वर्ग आला पाहिजे, नाही आला पाहिजे? पण कोण येईल? कुणाच्या घरातून पहिल्यांदा आला पाहिजे? तुमच्या स्वतःच्या घरातून आला पाहिजे, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला म्हणणार। उद्दिष्ट सफल झालं नाही, बाबासाहेबांच्या संस्थेचं काम करायला तुम्ही लोक तयार आहे का? नाही। उत्तर येणारच नाही, कारण की आमची मानसिकता नाहीये बाबासाहेबांचं।
खातो बाबासाहेब आणि गातो कुणाचं? गातो वैऱ्याचं, नाही का? हे किती दिवस चालणार आहे असं? ही बेईमानी आहे की नाही आहे विचार करा, नाही का? खातो त्या भाकरीवर ते बाबासाहेबाची सही आहे हे सांगायला फार बरं वाटते गायकांना, ऐकायला बरं वाटते आपल्याला. त्या भाकरीला खाल्ल्या मिठाला जागलो पाहिजे की नाही जागलो पाहिजे? जागण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आमचा उद्देश हा आहे, गेल्या 9 वर्षापासून सांगतो आहे. म्हणून आमचा हा एवढा मोठा परिवार, हा परिवार त्या रविवारी निघतोय. तुम्ही प्रयत्न करून पहा, प्रयत्न करायला काही बिघडत नाही. 15 लोक तुम्ही देऊ शकता का? किती विहार झाले आतापर्यंत? वंदना केली, घरी चाललो. बाबासाहेबांची शाखा विहाराची बौद्ध मार्ग देखील बनवायची आपली मानसिकता आहे का? मी किती लोक मागून आलो तुम्हाला? फक्त 3 लोक एका विहारातले. मी 4-5 विहाराची गोष्ट बांधित आहे. 3 लोकांची नावं लिहा. आणि काल परवा आपण ज्या विहारात गेलो तिथे 3 लोकांची नावं लिहा. त्यांना जवळपासचे विहाराचे लोक सांग.